नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या नवरात्री निमित्तच्या आदि शक्तीपीठ या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण नागपूर येथील कोराडी येथे आहोत. कोराडी येथील प्रसिद्ध जगदंबा माता या मंदिराची विशेषता काय आहे ते जाणून घेऊयात. कोराडी येथील जगदंबा माता मंदिर हे एक शक्तीपीठ मानले जाते. लाखो भाविक दरवर्षी मंदिराला भेट देतात. श्री महालक्ष्मीला जखापूर वासिनी म्हणूनही सन्मानित केले जाते. दैवी शक्ती जी जाखापूर मध्ये निवास करते. कोराडी तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर नागपूर पासून उत्तर बाजूने सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या कोराडी येथील जगदंबा माता ही नवसाला पावणारी आई म्हणून देखील प्रसिद्ध आहे. पूर्वी कोराडी हे जाखापूर या नावाने ओळखले जात असे. जाखापूरचा राजा झोलन याला 7 पुत्र होते. जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु एकही कन्यारत्न नसल्याने राजा फार दुःखी होता. त्याने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करून देवांना प्रसन्न केले आणि एक कन्यारत्न मागितले. दिव्य, पवित्र, तेजोमय, रूपगुण संपन्न कन्येच्या रूपाने अवतरलेल्या आदिमायेच्या अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असत. तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करून योग्य निर्णयाप्रत पोहोचवले. एका युद्धाप्रसंगी तिने राजाच्या शत्रूविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडवले. झोलन राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन्हा प्रत्यय आला. अवतार कार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली ते ठिकाण म्हणजे जाखापूर, साक्षात शक्तीपीठ आहे. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. त्यावरून मंदिराची प्राचीनता लक्षात येते. हिंदू जीवनाचे आधारस्तंभ धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4ही पुरुषार्थात देवीच्या दर्शनाने यश मिळते.